तिचं नाव नाही घेणार, पण तिला कशाची चूल आहे मला माहित नाही. आणि मी माझ्या आईवर बनवलं तर तुला त्यात मदत भाग घ्यायची गरज नाही. तू मस्त सुखी आहे, ते कशाची सुखी आहे दिसतच आहे. मजबुरीने आली ठीक आहे, तुझं सगळं चांगलं आहे तर तू कशाला आली यूट्यूबवरती मला ते सांग. हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर सगळ्यांना सर्वप्रथम जय महाकाली. तर बघा, मी व्हिडिओ ना कशावर बनवत आहे, कोणत्या टॉपिकवर बनवत आहे ते तुम्हाला समजेलच. तर कसं आहे ना की मी माझ्या आईबद्दल, माझी आई कशी आहे, का बरं मी तिच्यासोबत राहत नाही आहे, ह्याच्यावर एक व्हिडिओ टाकला. तर ते कसं आहे, एक छोटासा पॉईंट मी सांगितलेला आहे तुम्हाला, ठीक आहे. त्याच्या हे लग्नाच्या आधी सांगितलेलं आहे, लग्नानंतर पण माझा नवरा वारल्यानंतर काय झालेलं आहे सांगितलेलं आहे. पण माझं लग्न कसं झालं आहे, कसं त्या बाईने माझं वाटोळं केलं आहे, हे अजून पूर्ण ऐकायचं आहे. हे सगळं ऐकायच्या आधी कुणाची लाईफ कशी होती आणि कशी बिघडवली हे सगळं तुम्हाला माहीत नाही आहे. तर लगेच आपली मतं द्यायला चालू करता तुम्ही, ठीक आहे. काही अशा यूट्यूबवरच्या बायका आहेत ना, ज्या अशा जास्तच स्वतःला ग्रेट, महान अशा समजतात, ठीक आहे. तुमच्या आईने जर तुमच्या डोळ्यात मिरची भरली असती, किंवा तुमच्या आईने तुमच्या तोंडात चिखल घातला असता, किंवा तुम्हाला बिनाकामाचं मारहाण केली असते, ठीक आहे. मी सगळी कामं करत होती, अभ्यासात नंबर 1 होती, सगळं असताना मला मार पडत होता. तर त्या बाईचं नाही का हे जागेवर नव्हतं, ठीक आहे. ते तुमच्यासारख्या बायकांना नाही समजणार, ज्यांनी प्रत्यक्षात बघितलं आहे मला मार खाताना. माझ्या मुंबईच्या तिथल्या आजूबाजूच्या लोकांनी किंवा गावातल्या लोकांनी किंवा माझ्या मैत्रिणींनी, ज्या काही आमच्या आसपास होत्या, ज्या काही 1-2 जणी यायच्या ना, तर त्यांनी पण त्या घाबरून येत नव्हत्या माझ्या घरी. की सतत माझी आई शिवीगाळ करत राहायची आणि माहीत नसल्यावर उगाच कुणाबद्दल बोलू नये. आता मला एक कमेंट आली होती की ताई तुमच्याबद्दल नाही का एक बाई अशी अशी बोलत आहे. तर आता मी तिचं नाव नाही घेणार, पण तिला कशाची चूल आहे मला माहीत नाही आहे काय. आता मी काही तिचा व्हिडिओ बघितला नाही, आणि जेव्हापासून तिचं माझं खटकलं, मी तिला हेल्प मागितली आणि ती माझ्यावर हसली, तेव्हापासून मी तिच्या संदर्भात बोलणं सोडलं. आणि मी तिला वॉर्निंग दिली होती की माझे व्हिडिओ बघायचे नाही आणि मी तुझे व्हिडिओ बघायला येत नाही. आणि तिला खूप मोठा गैरसमज आहे की मी तिचे व्हिडिओ बघते, ठीक आहे. मला वेळच नव्हता. ज्या वेळेला मी YT जॉईन केलं त्यावेळेला मी खूप घाईत होती, मी खूप टेन्शनमध्ये होती, आताही आहेच. पण मी तेव्हा असं एकदम सडनली उठून असं मी व्हिडिओ बनवलेला होता, काही विचार न करता, ठीक आहे. तर मी तिला सगळ्या बायका म्हणे तुझ्यासारखा प्रॉब्लेम आहे तिचा. मला वाटलं तिचाही नवरा वारला असेल, तिलाही काही प्रॉब्लेम असेल, तर म्हटलं समजून घेईल नाही का, माझी प्रॉब्लेम समजून घेईल. आणि काही खूप मोठे तिला सबस्क्रायबर नाही आहे, खूप मोठा काही चॅनल नाही आहे, तरी पण एक माणुसकीच्या नात्याने मदत करेल बा म्हणून मी गेली तिच्याकडे. मला बायकांनी खूप तिचं नाव घेऊन हे केलं, तर मी गेली. आता मला तेव्हा यूट्यूबचं काहीच माहीत नाही बरं का, की कुणाचं नाव घ्यायचं कुणाचं नाव नाही घ्यायचं, हे काहीच मला रूल्स आणि रेग्युलेशन्स काहीच माहीत नव्हते, ठीक आहे. त्याच्यानंतर मी एकदम लाईव्हवरती गेली. मला एकदम ते कुणी असं बोलणं, कुणी हसणं सहन नव्हतं होत, की स्वतः तुम्ही एक यूट्यूबर आहात, स्वतः तुमचे प्रॉब्लेम्स आहेत, ठीक आहे. मी तिचे पूर्ण व्हिडिओ बघितले नव्हते. मी सांगितलं ना की तिची जी मुलगी आहे माझ्या बहिणीच्या मुलीसारखी सेम टू सेम आहे. मी ते फोटो पण दाखवेल तुम्हाला, सेम मुलगी आहे बरं का, काहीच फरक नाही. आणि मी त्या मुलीला बघून अचानक कसं व्हायचं की रेकमेंड करतात आपल्याला. आपण जर स्क्रोल केलं ना YTवर तर ते व्हिडिओ दिसायला लागतात. अचानक मला ती दिसली आणि तिथं लिहिलं होतं ही मुलगी, तिचं नाव नाही घेणार मी, तर ही मुलगी कुणाची आहे, ठीक आहे. तर मी एकदम कन्फ्यूज होती. मी 1-2 व्हिडिओ बघितले, मला काही कळलं नाही. मी बहुतेक क्वेश्चन केला होता तिला की कुणाची आहे वगैरे, आणि लग्न झालं आहे नाही झालं आहे काहीच मला कळत नव्हतं, कारण तिने ते कन्फ्युजिंग केलेलं होतं. तर मला काही थोडा वेळ नव्हता, ठीक आहे. मग मला बायकांनी खूप म्हटल्यानंतर मी तिला कमेंट केली. मी तिचा 1-2 व्हिडिओ बघितला आणि बघायला लागली होती बरं का. मी तिचे व्हिडिओ बघायला म्हणजे स्टार्ट केलं पण होतं. मला वेळ नाही मिळायचा, माझ्याकडे माझा नेटपॅक संपून जायचा, मला व्हिडिओ टाकायला पण नेटपॅक नसायचा. तर आम्हाला काही बघायला मिळत नव्हतं. आधीच मुलांची पण चिडचिड होत होती की त्यांचा अभ्यास नाही होत आहे, त्यांना काही बघायला नाही मिळत आहे. अशात मी 1-2 व्हिडिओ बघून पण घेतले. तेवढ्यात मला अचानक दिसली की ती मला हसत आहे. मग जेव्हा तू स्वतः ह्या प्रॉब्लेम्समधून गेलेली आहे, स्वतः तुझा नवरा वारल्यानंतर तुला किती प्रॉब्लेम झाले हे तुला माहीत आहे, तर तू दुसऱ्यांवर हसते कशाला? आणि तू हसशील बिना कामाचं बरं का. असं की नाही की कुणी माझी नातेवाईक आहे, कुणी माझ्या ओळखीचे, असं पण नाही आहे. अनोळखी लोक मला एक समजत नाही. आता मी बरेच लोकांना बघते बरं का, म्हणजे काही ओळख पाळख पण नसते ना. आता मार्केटमध्ये पण जातो, उगीचच जळतात कुणावर. तुम्हाला हे नाही कळत आहे म्हणजे त्यांच्याकडे असो किंवा नसो त्यांची तीच भावना आहे.
जवळपास तुम्हाला सांगते, कोरोनाचा काळ संपला ना त्याच्यानंतर मी हे खूप बघितलं की बिना कामाचं कोण कुणावर, अरे भाजीपाला घेतला आहे तरी जळतात, तुम्ही एखादा ड्रेस घातला आहे तरी जळतात, तुम्ही काही खाताय पिताय तरी जळतात. मी हे कंटिन्युअसली बघत आहे. आणि मी तिला म्हटलं, कारण मी तिला म्हटलं हे की माझ्यावर हसताय वगैरे, माझे व्हिडिओ नको बघू, आणि तुझं लय चांगलं आहे, तुझं खूप चांगलं आहे, तर मग तू का बरं YT चॅनल खोललेलं आहे, तू का बरं यूट्यूबवर आपल्या पोरांची प्रॉब्लेम सांगते. बरं मला एक म्हणायचं आहे, जर तू लग्न करून पण तुझा मग नवरा मुलांना सांभाळत नाही आहे, करत नाही, तू आपले प्रॉब्लेम सांगते ना, विवळतात म्हणे, रडतात म्हणे, सगळं चांगलं असताना घाण ठेवतात म्हणे, मग तुझा नवरा असताना तू का यूट्यूब चॅनल खोलले, मला ते नाही समजत आहे. तुझं सगळं होऊन राहिलं ना, तुझा नवरा तुझ्या मुलांना सगळं सांभाळते ना, सगळं करते ना, मग तू काय यूट्यूबवर आपल्या मुलांची पूर्ण पसारा दाखवते, फजिती दाखवते. जर मी माझ्या आईवर जर व्हिडिओ बनवलेला आहे, तो जो रिअल आहे तो बनवला आहे, मग तू सगळं होतं आहे तुझं, तर मग खोटा व्हिडिओ बनवते का, तू खोटं खोटं सांगते का लोकांना तुझं सगळं चांगलं आहे म्हणून. आतल्या गाठी तुला माहीत बरं का. पण बिना कामाचं माझ्या ह्याच्यात कशाला यायचं ढवाढव करायला. काही ज्या बायका आहेत ना, ज्यांनी सबस्क्राईब पण नाही केलं बरं का, त्यांच्यात पण खूप चिवलं आहे, येतील काहीतरी म्हणतील. जर ज्याची लाईफ तुम्हाला पूर्णपणे माहीत नाही आहे आणि मला कुणाला स्पष्टीकरण द्यायचं किंवा मला प्रूफ करून दाखवायचं, मला काहीच गरज नाही आहे बरं का. माझी कालीमाता, माझ्या परमेश्वराला माहीत आहे, सगळ्यात जास्त भीती माणसाला ना देवाची असली पाहिजे, ठीक आहे का. हे लोक काय म्हणतात ना, काही नाही, मी हुंगलत पण नाही अशा लोकांना, कोण मायनेच नाही ठेवत, समजलं का. देवाच्या नजरेत हे लोक काहीच नाही आहे, चांगले शिकलेले आणि चांगले पैसेवाले. कारण ज्या वेळेला मला प्रॉब्लेम होता ना, देवाने, मी इकडे तिकडे धावत होती, त्यावेळेला मला त्यांनी तेच म्हटलं, ह्याला त्याला कशाला विचारते. जेव्हा ते मला भूताचा प्रॉब्लेम झाला होता, जे मला घाम येत होता, मी तुम्हाला स्टोरी सांगितली, तेव्हा मला स्वप्नात मी इकडे तिकडे डॉक्टरकडे धावत होती ना, त्यावेळेला ते मला म्हणे, ह्याला त्याला कशाला विचारते, तुझी घरमालकीन बसली ना, तिला विचार, समजलं का. मी 2 दिवसांनी मला त्या गोष्टीचा उलगडा झाला की तुम्ही जे आपले प्रॉब्लेम्स आहेत ते आपल्या देवाला सांगा. आणि कुणाची नाही भीती बाळगायची ह्या जगामध्ये, फक्त देवाची. देवाच्या नजरेत तुम्ही चांगले आहे की नाही ह्याचा फक्त विचार करा. आणि मग तुम्ही लोकांना त्रास द्यायचा नाही द्यायचा, लोकांबद्दल वाईट बोलायचं नाही बोलायचं, ह्याचा विचार करा, ठीक आहे. मी तिला काय डायरेक्ट जाऊन म्हटलं नाही, तुम्हाला अशी कशाला बोललीस आणि तशी कशाला बोललीस. मी जे काय आहे ते यूट्यूबवरती म्हटलं तिला, आणि मला काही फरकही नाही पडत. माझ्यावर एवढे जळणारे करणारे काही कमी नाही पडलेले आहे. मी इतके वर्ष झाले बघत आहे, आणि मला हसणारे, एक तूच नाही हसत माझ्यावरती, इतके हसतात, इतके मजा बघतात माझ्या घरचे, आईवडील, सासू-सासरे, धीरं, त्यातून मी तरुण निघाली. आणि म्हणून मला दाखवायचं नव्हतं ना, मला आपले प्रॉब्लेम दाखवायचे नव्हतात. आणि मी असं वाटते कधी यूट्यूब सोडून द्यावं, खरं सांगते, खूप विचार करते मी पहिल्या दिवशी व्हिडिओ टाकला ना, तेव्हापासून आजपर्यंत विचार करते. एवढे आमची प्रॉब्लेम असताना ना, मला काल लाईव्हला येऊन दाखवलं मी की असं मी हेल्प घेऊ का. एक जण बोलले नाही त्याच्यामध्ये कुणी काही. तर मला असं वाटते ना, खरंच म्हणजे आपण आपलाच कुठेतरी अपमान करून घेतो आहे. लोक एवढे चांगले नाही आहे या जगामध्ये. ज्या ताईने मला मदत केली, मी यूट्यूबवर कंटिन्यू राहो नाही राहो, पण मी त्यांचे पैसे नक्की देईन. जेव्हा वेळ येईल तेव्हा मी नक्की देईल. आणि वेळ आल्यावर तुम्हाला हा काही जो माझा प्रॉब्लेम आहे ना, तू खूप हे करते की माझी आई तर अशी नाही, माझी आई तशी नाही, माझ्या आईनं मला फेकून दिलं, मग माझी आई तरी पण मी खूप चांगली, माझ्या पायाला कातर लागली, माझ्या आईने मारलं. तर तुझ्या आईने तुझ्या चांगल्यासाठी मारलं असेल, तुझ्या अभ्यासासाठी मारलं असेल. मला बिना कामाचा मार पडला आहे, ठीक आहे. आणि मला असं यूज करून घेतलेलं आहे माझ्या आईनं. हे तुला अजून काही माहीत नाही आहे, तर उगाच कुणाच्या ह्याच्यामध्ये फाटक्यामध्ये पाय अडकवू नको. माझं तोंड आहे मग ना, जाऊ द्या. माझं ना इतकं माइंड खराब आहे, मी सांगते आधीच. ऑलरेडी मी खूप प्रॉब्लेममध्ये आहे, खूप लोकांनी प्रॉब्लेम दिलेला आहे. त्याच्यामुळं कसं आहे, माझं दिमाग आधीच ऑलरेडी खराब आहे. तरी पण मी आवरते स्वतःला. कशाला कुणाबद्दल बोलायला पाहिजे तुम्हाला ते सांगा मला. तुझ्या आईनं केलं असतं असं, तुझ्या आईनं तुझं लग्न करून नसतं दिलं, तुला हाकललं असतं, तुला लग्न करू नको म्हटलं असतं, आणि एखादा ठेवून राहा म्हणली असती, एखादा बॉयफ्रेंड ठेवलेली, आणि तुला घरातनं बाहेर काढलं असतं लहान मुलांसोबत, 3-4 महिने बोलली नसती, तू निघून जाण्यासाठी तुला त्रास दिला असता, आणि मग तुला यूज केलं असतं ना, मग तुला कळलं असतं. आणि तू जेवढा पैसा नाही दिला ना, जेवढं तू आईबापाला लावत नसशील, जेवढी मदत नसशील केली, त्याच्या कितीतरी पटीनं मी पैसा दिलेला आहे, समजली. म्हणजे लाखामध्ये पैसे दिलेले आहे मी माझ्या आईवडिलांना, आणि माझा नवरा नसताना दिलेला आहे. ते का दिले, कशासाठी दिले ते तुला कळेलच. एक आईबाप असतात म्हणून ना, माझं मन खूप सॉफ्ट आहे, खूप चांगल्या मनाची आहे, म्हणून मी खूप मदत केलेली आहे की आता तरी माझ्या आईवडिलांना कदर येईल.
पण माझ्या आईवडिलांनी काही माझी कधी कदर नाही केली. फक्त मला यूज करून घेतलं. हे मला बाकीचे लोक सांगायचे. मी तेव्हा कसं असं फोनपे नव्हता किंवा मला बँकेतनं ह्या बँकेतनं तिकडे पाठवायचं वगैरे, तेव्हा पण म्हणजे एवढं नव्हत्या सुखसुविधा नव्हत्या. तर मी इथे प्रूफ आहे ज्यांच्या हातनं मी पैसे दिलेले आहे. माझ्या वडिलांच्या मित्राच्या मुलाला मी पैसे दिलेले आहे. तर त्याने मला सांगत आलं आहे, आशाताई म्हणे तू पैसे देऊ नको म्हणे, तुझ्या वडिलांना तुझं काही नाही म्हणे, नोटांची गड्डी उचलली म्हणे आणि सरळ गेले निघून म्हणे, विचारलंसुद्धा नाही की माझी मुलगी कशी आहे कशी नाही, सरळ सोडून दिलेलं आहे आम्हाला इथं आणून. तुला सोडलं का गं तसं? तुला यूज केलं का? तुला विकलं का? पहिली गोष्ट सांग. तुझ्या आईनं तुझ्या आईबापानं तुला विकलं का? श्रीमंत होण्यासाठी तुला विकले का हे सांग. तुला काहीच माहीत नाही माझी लाईफ, तर माझ्याबद्दल बोलायचं नाही. आणि या चुगल्या नाही बायकांमध्ये जास्त. ती तर बाई राहिली बाजूला, तिच्यात तर खूप आहे, पण दुसऱ्या ज्या बायका आहेत ना मला ज्या कमेंट करतात, तर तुम्हाला भोगायला येईल. तुम्ही लक्षात ठेवून घ्या. कुणी कुणाबद्दल बोलता ना, एवढी जर माझी आई गोड लागत असेल ना, ॲड्रेस देतो तिथं जाऊन राहा. 2 मिनटं तरी टिकताय का बघा तिथं. आणि तुम्ही सहन करू शकता का हे सगळा त्रास? समजलं का? जास्त ना फालतूचं बडबड नाही करायची इथं येऊन. मला कमेंट नाही करायची सांगत आहो. तर समोर असते ना पूर्ण ऐशी तैशी करून ठेवली असती. तुमची लायकी नाही की एक दिवस तुम्ही टिकाल बिना नवऱ्याच्या. त्या नवऱ्याच्या जीवावर खाताय तुम्ही लोक, उड्या मारत आहे आणि मला शहाणपणा शिकवत आहे का? असं तशीन एवढी गोड लागते तर जा राहण्यानंतर मग तिकडे माझ्या आईकडे जाऊन. चाली तुझा नवरा वारला असता आणि तुला असे हाकलली असे चाललं असतं का? हे तर बाई आहेच, ते तिला काही दिमाग नाही आहे असं वाटते. डोक्यानं गेलेली आहे, पैदल आहे लेकाची. ते कुणाच्या फाटक्यात पाय अडकवणारी. तर कॉमन सेन्स पाहिजे. गुळू बोलून दाखवायचं. ते काय ते गुळू बोलून काय नाही होत. मी रफ अँड टफ आहे, तोंडावर बोलणारी आहे. मी असं मनात कपटपणा नाही, जे काय ते तोंडावर बोलून देते. तुमचे कर्मच तुम्हाला ना कुठेतरी खड्ड्यात घालतात. देव काय वाचवत नाही पूजापाठ करून. मग म्हणून काय माहिती आहे का, देव शिक्षा नाही देत, तुमचे कर्म तुम्हाला शिक्षा देतात. लक्षात ठेवा. आणि माझ्या देवाने आजपर्यंत मला खूप माझी रक्षा केलेली आहे. एवढ्या प्रॉब्लेम्समध्ये मला जगवलेलं आहे, विचार करा. तर हे आपले कर्म चांगले असले ना की हे राहते. एवढे बेकार आईबाप निघूनसुद्धा मी मदत केली आहे. माझ्या भावाला आणि माझ्या बहिणीलाही माहीत आहे. तिला चांगल्यानं बघितलं. तिला पण तसेच करत होते माझ्या बहिणीला. तिनं ना अशी सरळ करून ठेवली आहे. माझ्यासारखी अशी गप्प बसून अत्याचार सहन करणारी हे करणारी नाही ती. मी गप्प बसायची, मी अपमान नाही करायची. समजलं का? तुम्हाला काय माहीत आहे माझा भाऊ कसा बोलते, उद्धट, कसा भांडते. सगळे सांगतात मला कसे जिरत आहे. ज्यांनी तुझं वाटोळं केलं ना त्यांची कशी जिरत आहे, कर्मा रिटर्न येत आहे. इथं मी काही लोकांना ज्यांनी मला त्रास दिला ना त्यांचं बघितलेलं आहे कर्मा रिटर्न. म्हणून एकच म्हणते, कुणावर तुम्ही हसाल, कुणाला काय बोलाल तर तुम्हाला ते रिटर्न येईल. विचार करून बोला. खूप गोष्टींना खूप विचार करून करते मी. उचलली जीभ लावली टाळायला. मला आईबापांनी नाही करू दिलं म्हणून काय मी इथं लग्न करत बसली, बॉयफ्रेंड नाही करत बसली. माहिती आहे का? त्याच्यामागं पण रिझन आहे. का लग्न नाही केलं, काय नाही केलं, का बॉयफ्रेंड नाही केले. ज्या मुलीबद्दल तुम्हाला सांगितलं होतं ना की तिच्या मुलीचा ॲक्सिडेंट झाला, जिने माझा सिलेंडर हे हडपवला, तर त्या मुलीला तिनं पुढं केलं होतं. ठीक आहे. पण ती बाई नाही का चुकीची कामं करत होती, गलत कामं करत होती. खूप सारे बॉयफ्रेंड अँड ऑल. देव क्षमा करू, आपल्याला कुणाचं काढायचं नाही आहे. ठीक आहे. पण मी ती गोष्ट सांगत आहे तुम्हाला की तिनं जे केलं ना त्यामुळे तिच्या मुलीची लग्न मोडत होती. तिच्या मुलीला चांगले चांगले रिच स्थळ आलेले, हायफाय स्थळ आलेले ना, इतकी सुंदर मुलगी होती. तिचे पूर्ण स्थळ निघून जात होते, तोडत होते, अपमान करत होते तिचा. माहिती आहे का? एका खेड्यात दिली आहे त्या पोरीला, आहे परिस्थिती चांगली, त्यात तिचं तोंड हे झालं, खराब झालं तिचा चेहरा. तर मग वाचा, कर्मापासून वाचा. पण तुम्ही जर नाही सुधारले ना तर खरं सांगते ना माणसाच्या मनातनं ना खूप बदवा निघन. मला हे यूट्यूबच्या बायका आहे ना त्या बाईला तर मी हुंगलत बी नाही. ते काय म्हणते ना काही नाही. एवढं गोड लागत असेल तर ॲड्रेस देतो तिकडे राहा. पण ज्या ह्या बायका आहेत ना ज्या मला कमेंट करत आहेत फालतूच्या, तुम्ही बघून घ्या, तुम्ही सुधरा. मी सांगत आहे. तुमच्या आईने तुम्हाला अशी मिरची भरली असती ना मग तुम्ही पळतच सुटले असते. आणि ते बिना कामाचं शिकवण्यासाठी कशासाठी. मी बाई अपमान नाही करत. ते बाई बी म्हणते मी बाई अपमान नाही करत. त्या बायका म्हणते मी अपमान नाही करत. माझी आई कशी राहो, माझ्या आईनं फेकून दिली मला. विषय निघाला. माझे व्हिडिओ पाहते ना तू. तुला काही वाटते का? मी तर तू उंगलून नाही बघत, तुझे व्हिडिओ बघायला येत नाही. मला तर बायका येऊन सांगतात, कॉल करतात मला, तुला अशी बोलली. सांग, तेवढी मनातनं उतरून गेलेली आहे त्या बायकांच्या. तू मदत तर करण्याचं सोड, अजून तू दुसऱ्यांच्या मागं लागलेली आहे. तर तुझे कर्म तुझ्या मागं लागलीस ना आज माझ्या, ते पलटतील, फिरतील ते तुझ्या मागं आणि तुझ्या मागं लागतील. तेव्हा कुठं पैशीन मग तू?
तो विचार करून बोलायचा बरं का माझ्याबद्दल. आणि माझं नाव नाही काढायचं. मी तुझे व्हिडिओ घंटा बघायला येत नाही तिथं. मला काही तुझ्यासारख्या बाईमध्ये इंटरेस्ट नाही आहे. तू लागून पण नाही पडली. तू दुसऱ्यांच्या मुलांना म्हणते माझी मुलगी खूप चांगली. अरे तू दुसऱ्यांच्या लेकरांना म्हणशील ना, तर तुझ्या लेकरांचं मग कसं होईल विचार कर तू. कर्मा रिटर्न येतो. 17 वेळा सांगत आहे मी माझ्या व्हिडिओमध्ये. कुणाची बद्दुआ घेऊ नका, कुणाची हाय हाय घेऊ नका. कशाला पाहिजे हे सगळं. काहीची तुमची ढंगाची लाईफ आहे. नवरा असताना तर व्हिडिओ बनवा लागत आहे. मग मी असं बोललं तर कसं होईल. नवरा अजून तुम्ही लोक सुखी नाही यार, तरी तुम्हाला करायला लागत आहे. माझी मजबुरी आहे म्हणून मी व्हिडिओ बनवत आहे. नाही तर मला असले फालतू आपल्या लाईफचा पसारा दाखवायचा काही इंटरेस्ट नाही आहे याच्यामध्ये. समजलं का. इवळत राहते हे करत. कशाला बोलायचं कसं विवळत राहते. तू काय बघायला आली. तू तर विवळते. तू तर रडून राहिली आपल्या पोरांच्या नावानं. कायचा विषय निघाला माझे व्हिडिओ बघू बघून. आपल्या आईला जबरदस्ती हे करून राहिली. तुझ्या आई तर घंटा तुझ्या कबडी भरायचा इंटरेस्ट नाही आहे तुझ्या बोलण्यामध्ये तिला. मी तर विचार केला तोंड नाही बघणार. पूर्ण एक नाही एक गोष्ट मला ती ताई सांगते फोन करून की तुझ्याबद्दल असे बोलले. म्हटलं बोलू दे ना. भोकने कुत्ते हत्ती चले बाजार, कुत्ते भोके हजार. काही मला फरक नाही पडत. इनडायरेक्टली बोल. अरे खुलेआम बोलली ना बेटे. खुलेआम बोलून राहिली मला की मी अशी नाही, मी तशी नाही. हां, मला मागच्या वेळेला पण हसणं करणं कशासाठी एवढं सगळं पाहिजे तुला. मला हे कळत नाही. तुला चुलच काहून आहे माझ्या बाबतीत. मी तुला एक मदत मागितली काय, तू माझ्या मागच लागली. तू माझ्या नाद करायचा नाही. मी आधी वैतागलेला माणूस ना खूप जास्त हे करते. लक्षात ठेवून घ्यायचं आणि आपल्या हद्दीत राहायचं. मतं मांडायची काय गरज आली. तुझ्या आईनं भरली का तुझ्यात मिरची चांगली. नाही भरली ना. भरायला पाहिजे होती चांगली. तुला काही नवरा बिवरा करू नाही द्यायला पाहिजे. एवढी माहेरी जाते ड्रेस घालून हे घालून. तुझ्या आईने करायला पाहिजे होतं का लोकांचं ऐकून. सोडून द्यायला पाहिजे होतं का आम्हाला वाईट टाकतात म्हणून. नाही ना. नाही सोडलं ना. तुला लग्न करून दिलं ना. लग्न करून दिलं आणि यूट्यूबवरनं कमवते म्हणून करत असशील तू आपल्या आईची मदत. अरे मी माझ्यासारखं करून दाखवायचं काही नसताना. जे आले होते ना 4 पैसे ते लोक मला म्हणतो ते ठेव. मी त्यांच्यावर उदय त्यांना दिले तरी त्यांना कदर नाही आहे. आणि खूप काही केलं आहे. महिन्याचा असा किराणा नेला आहे. भाजीपाला महिन्याला जात होती मी. तू का नेते तुझ्या आईबापासाठी. एवढं नेलं आहे आणि एवढं केलं आहे मी. नुसत्या मोठ्या मोठ्या पोकणाया बाता नाही मारायच्या. मी खूप केलेलं आहे. आणि असे निघालेत ना इतके घाणेरडे इतके वाईट लँग्वेजमध्ये बोलली म्हणूनच व्हिडिओ बनवला आहे मी तिच्यासाठी. तिनं पूर्ण माझं वाटोळं केलं. तुझं वाटोळं केलं का. तुला लग्न करण्यापासून अडवलं का. लागली आपली सगळ्या शहाणपणा सांगायला. इथून पुढे माझ्याबद्दल ना एक शब्द नाही बोलायचा. आणि मी तुझ्या ह्याच्याबद्दल बोलत नाही. मी जे काही बोलते ना, ज्या बायका अशा चूल आहे ना, जे मला कमेंट करता मी त्यांच्याबद्दल बोलते. त्यांना म्हणतो कर्मा रिटर्न. तुला एवढं जर वाटत असेल ना, एवढं टोचत असेल तर तू आपलं तोंड बंद कर ना. काही तूच काही जगात पडली नाही आहे लागून. या खूप अशा फालतूच्या बायका आहेत ना, मी त्यांना बोलतो. ज्या चांगल्या आहे त्यांना आशीर्वाद भेटलेले आहे, ज्यांनी हेल्प केली. आणि ज्या हे आहे ना त्यांना बद्दुआ देतो मी. तोंडावर बोलतो मी. आणि सरळ त्यांना हाईड युजर करून टाकतो. विनाकारण माझा नाद नाही करायचा. मी सांगतो आपली मत मांडायचे नाही करायचे. तर काही माहीत नसताना काहीच नाही बोलायचं. आणि मला का नाही मी तर विचार केला तर व्हिडिओ बनवायचंच नाही. पण जाऊ दे म्हटलं अजून एकदा बोलून देतो हिला. सुधारली तर सुधारली. आणि मला काय म्हणाली होती ती की रडून व्हिडिओ बनवला म्हणे. व्ह्यूसाठी बनवला. तू काही खूप मोठी यूट्यूबर लागून पडली जे तुझ्यावर मी व्हिडिओ बनवणार आहे ते सांग मला. तर म्हणून की नाही कुणाच्या फाटक्यात येऊ नको. कुणाच्या फाटक्यात पाय घालायचा नसतो. मला चांगली लँग्वेज पण येते, शुद्ध भाषा. आणि मला गावराणी पण लँग्वेज येते. काही वर्ष मी गावात राहिलेली आहे. ठीक आहे. तर कुणाच्या मॅटरमध्ये भाग घ्यायचा नाही. आगीला हात लावायला गेल्यावर हात भासतो नाही का. कुणाला जर तुम्ही प्रॉब्लेम द्यायला जाल तर प्रॉब्लेम तुम्हाला पण होणार आहे. ठीक आहे. जे आपले मतं मांडायचे. बाई मी तर माझ्या आईला अशी नाही बोलली. तू खूप महान एकदम. काय आता बोलू. जाऊ दे. मी बोलीन. माझं तोंड खूप खराब आहे मग जाऊ दे. पण तू अशी गुळू बोलते ना. मी ते गुळू नाही बोलत. मी डायरेक्ट आहे रोग बाय ठोक. ज्यांच्या मनात कपटपणा नसते ना ते डायरेक्ट बोलतात. मला कोणीतरी म्हटलं होतं अरे ते तुझी मदत करणार होती ना. ते काय म्हणते तू तिला जा ती अशी म्हणते. अरे दुश्मनी काय तो शब्द. अरे मी कशाची दुश्मनी घेते. तूच तर घेऊन राहिली माझ्यासोबत दुश्मनी. हां मी आली का तुझ्यासंग दुश्मनी करायला. काही म्हणजे आपलं तुझा माझा काही संबंध नसताना मी फक्त एक ॲज अ यूट्यूबर की चला बा
हिला प्रॉब्लेम, तुझे चॅनल बघितलं नव्हतं तरी बायकांच्या सांगण्यावरून तुला प्रॉब्लेम आहे म्हणून समजून आपलं तुला हेल्प मागायला आली. कोणती चुकी केली होती ते जे तू माझ्यावर धडाधड व्हिडिओ बनवून राहिली, ते माझी बदनामी केली, हे केली. अरे तुला खरंच मदत करायची असते ना तर तू आली असती चांगल्या मनाने. अरे ती खूप गरीब आहे, ती खूप प्रॉब्लेम. तू कोणती धडाची श्रीमंत आहे ते मला सांग ना. ते मला ताई सांगत होती, अरे एवढा नवरा असताना म्हणे हिला प्रॉब्लेम आहे, लाईट बिल भरलं आहे. तुझं लाईट बिल पण नाही भरलेलं आहे म्हणते, तुला एवढा प्रॉब्लेम आहे. मग कोणती रिच आहे तू खूप? तुला हसतात माहिती आहे बायका, तुझी सांगते ना खूप माझी लक्झरियस लाईफ आहे, तुला हसतात पूर्ण सगळ्या बायका माहिती आहे का. मला जे कॉल करतात ना, मला सांगतात ना कॉल करून, ते तुझ्यावर हसतात. कशाची घंटा लाईफ म्हणजे एरोप्लेननं गेलं म्हणजे पूर्ण लक्झरियस लाईफ झाली का तुझी? हां, अरे स्वतःचे प्रॉब्लेम आहे तर ते पहिले निस्तर ना. सांगते, मला एका ताईने ते कमेंट केली होती, तर मला म्हटलं होतं की तुमच्याबद्दल बघा किती चांगलं चांगलं टाकलेलं आहे. तर ती, मी तर म्हटलं होतं मी तोंड पण नाही बघणार, ठीक आहे. तर तिने मला सांगितलं बघा तुमच्याबद्दल. मला कॉल आला, नंतर म्हणे कॉलमध्ये सविस्तर बोलू म्हणे आपण. मेसेज टाकला, मग नंतर तिने कॉल केला त्या ताईने. तर मला म्हटलं ताई म्हणे तुमच्याबद्दल बघा म्हणे खूप चांगलं बोलत आहे. चांगलं बोलत होती का मला चिडवत होतीस? त्या बायकांना नाही कळणार बरं का. त्या बायका जे एवढ्या खूप स्वतःला ग्रेट समजतात ना, पण त्यांना कळत नाही कोण कसं बोलते कसं नाही. तर त्यात चिडवत होती मला की खूप गरीब आहे, खूप असं आहे, मी 5,000ची मदत करतो, माझा नवरा म्हटला 5,000ची मदत करू, तिला हे करू. अरे तू करणार होती नाही, तू करणारच नव्हती कधी, आणि तू नुसती खोट्या थापा मारत आहे, ठीक आहे. आणि मला नको तुझ्यासारख्या बाईकडनं पैसे, काही गरज नाही झाली मला. अरे तुला तुझं स्वतःचं लाईट बिल भरणं होऊन नाही राहिलं, तू खूप पैसा आहे ना तुझ्याकडं, खूप सुखी आहे ना, मग लाईट बिल का एवढं आईबापाचं थकीत पडलेलं आहे, ठीक आहे. आधी त्या गोष्टींचा विचार करायचा, मग दुसऱ्याला चिडवायचं. जेवढा पैसा लाईफमध्ये तू नाही बघितला ना, तुझ्या कितीतरी पटीनं लाईफमध्ये आम्ही पैसा पाहिला आहे, ठीक आहे. 5-5, 10-10 तोळ्याचे मंगळसूत्र घातलेले आहेत, अंगावर 15-15 तोळं सोनं घेऊन फिरत होती मी. तू काय बघितलेलं आहे त्या जमान्यामध्ये? पण मला कशाचा गर्व नव्हता ना, कशाचं मला अफसोस नाही, काहीच नाही. मला आहेच नाही, मला देवाने ना ते सगळ्या गोष्टी दिल्याच नाही. जलस फील करणं, तुम्हाला सांगते, हे असं छोट्या छोट्या क्षुद्र गोष्टीवर कुणाला काही चिडवायचं, म्हणायचं, हसायचं, जळण फील करायची, ह्याला काय म्हण त्याला काय म्हण, हे माझ्यामध्ये आहेच नाही आहे. म्हणून आज मी निवांत आहे. एवढ्या प्रॉब्लेममध्ये पण मी सुखी आहे. म्हणजे आहेत ना आमचे हेल्थ प्रॉब्लेम सॉल्व झाले म्हणजे झालं, ठीक आहे. कालीमाता आमचं बघून घ्यायला खूप हे आहे, कारण त्यांच्या नजरेमध्ये मी चांगली आहे ना म्हणजे झालं. तू आपलं पाहायचं, ठीक आहे. मला एकच म्हणायचं आहे, सुखी लाईफची व्याख्या जी असते ना, ती माझ्या मते, माझ्या नजरेत खूप वेगळी आहे. कारण मी खूप पैसा बघितलेला आहे. पैसा सर्व काही नसते, ठीक आहे. पैसाच लाईफमध्ये सर्व काही नसते. तर मी जर आता म्हटलं की असं असं तुझी पण लाईफ हे नाही, तर मग ते तुला टोचतं आहे ना, टोचणार की नाही? माझा तेवढा ऐकून टोचलं असणार आहे. तर कशाला कुणाच्या ह्याच्यात जायचं? तरी पण मी हा विचार केला, जाऊ दे बाई, हिनं लग्न केलं, चला कुणीतरी, कुणाचे तरी आईवडील चांगले आहेत, तुझ्या असतील म्हणून तुला येत असेल त्यांचं हे. पण माझ्या आईचा पुळका काढून येत आहे तुला? तुझ्या आईने केलं असतं ना, मग समजलं असतं. जाऊ दे. एनिवेज, आणि मला एक म्हणायचं आहे, मी चांगल्या भाषेतही सांगून बघितलं बरं का, मागच्या वेळेला चांगल्या भाषेत. असं नाही की तिला मी काही खूप बोलली होती, ठीक आहे. पण तिने मला काय म्हटलं होतं की माझी बदनामी करतात आणि काय म्हणे माझे व्ह्यूसाठी केलं म्हणे, ठीक आहे. व्ह्यूसाठी म्हणजे मला हे तेव्हा तर कळत पण नव्हतं, मला वाईटीचं एवढं जास्त इंटरेस्ट पण नाही आहे मला. तर म्हणे व्ह्यूसाठी करतात. तर माझ्याकडे भरपूर कंटेंट आहे बरं का. मला तुझ्यासारख्या बाईवर व्हिडिओ बनवून मला काय ते पैसे काही गरज नाही मला, ठीक आहे. मला असल्या फालतू कंटेंटची. आणि मी माझ्या आईवर बनवलं तर तुला त्यात मदत भाग घ्यायची गरज नाही. तू आपलं पहा, आपली लाईफ पहा, किती आपल्या लाईफमध्ये मस्त चाललं आहे का नाही, तुझं खरंच चाललं आहे का ते तू बघ, ठीक आहे. खरंच सगळं गुड आहे का, सगळं व्यवस्थित आहे का, तुझ्या मनाला वाटते का सगळं चांगलं आहे? असेल तर मग तुला दुसऱ्यांच्या लाईफमध्ये डवाडवळ करायची गरजच नाही आहे. म्हणूनच तुझी वसवस होत आहे, इकडे तिकडे, ह्याला काय म्हण त्याला काय म्हण. काय गरज चालली गं? तू दुसऱ्या बायकांना पण म्हणते, यूट्यूबवरच्या दुसऱ्यांनाही कमेंट करते इनडायरेक्टली, मला हसशील, दुसऱ्यांना हसशील. असतील त्यांचे काही रिअल प्रॉब्लेम, पुष्कळ जणांचे आहे, मांडतात त्या बिचाऱ्या सगळ्या. माझ्यासारख्या अजून आहेत बिचाऱ्या सिंगल मॉम, मांडतात त्या. तर तुले हसायला हे झालीस, काही रिकामी झाली, ठेका घेतला तू सगळ्यांचा हसायला. तू मस्त सुखी आहे, ते कशाची सुखी आहे दिसतच आहे.
कुठे तुझी मुलं तुझ्यासोबत राहून राहिले, तू सगळं तुझ्या मुलांचं करून राहिली. लग्न करून पण सुखी असतीस जर तुझ्या मुलांचं सगळं होत असतं तर मांडलं असतं तुला. जर तो स्वतःच्या लाईफमध्ये एवढी प्रॉब्लेममध्ये आहे तर दुसऱ्याला हसून राहील तर देव अजून प्रॉब्लेम देईल, लक्षात ठेव. म्हणून कुणाच्या फाटक्यामध्ये जाऊ नको. इथे यूट्यूबरच नाही बरं का, इथे म्हणजे रिअल आपल्या ह्या ज्या ऑफलाईन आपल्या लाईफमध्ये इतके त्रास देणारे असतात. मग त्यांना पण मी ना खूप हे करतो आणि म्हणूनच ना मी कुणाशी बोलत नाही, कुणासोबत जातच नाही. मी आजपर्यंत कुणाला हेल्प मागायला नाही गेली आणि कशालाच नाही गेली. का नाही गेली? कारण आपलं प्रॉब्लेम दाखवायचाच नाही. ते काय आपला प्रॉब्लेम सॉल्व करायला येत नाही. प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे कुणाला? आपल्याला. मग मला हे नाही कळत आहे की मी मजबुरीनं आली, ठीक आहे, तुझं सगळं चांगलं आहे तर तू कशाला आली आहे यूट्यूबवरती, मला ते सांगायचं पहिल्यांदा. ठीक आहे, तू तर आपल्या लाईफचा पसारा दाखवत आहे. तू तर रडत होती, विवळत होती. मी तर ते व्हिडिओ बघितले पण नाही तुझे. मी जे आतमध्ये तुझ्या हे झालं लगच्या लगेच हे तुरंत झालं तर मी गेली पण नाही. जे बघणार होती ना तुझे व्हिडिओ, काय झालं कसं झालं तुझ्या लाईफमध्ये ते बघायला जाणार होती तर ते बघितलंच नाही मी. कारण मी कसं आहे, माझं एकदा दिमाग खराब झालं ना तर मी सोडून देते ते विषय तिथंच. तर तू का माझे व्हिडिओ बघताय मला ते कळत नाही आहे. कायचं ऑब्सेशन आहे तुला माझे व्हिडिओ बघण्याचं? खैर, आता तू सुधारली तर ठीक आहे, नाही तर मग मला कसं करायचं आहे, काय करायचं आहे ना ते मी बघून घेईल. ठीक आहे, ही माझी लास्ट वॉर्निंग आहे. त्याच्यानंतर माझ्या ह्याच्यावर यायचं नाही, चॅनलवरती माझे व्हिडिओ बघायचे नाही आणि मला कमेंट करायचे नाही. सरळपणे सुधारली तर ठीक. मी परत एकदा सांगते, माझ्याशी गाठ आहे. मग माझं ऑलरेडी खूप दिमाग खराब आहे. तर एनिवेज, तर मी बनवणार नव्हती तरी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि आता मी इथेच व्हिडिओचा एंड करते. लवकरात लवकर सुधरा. मूर्ख बायकांनो ज्या आहेत ना, ज्या मला कमेंट करतात, लवकर सुधरा म्हणजे खूप बरं होईल तुमच्यासाठी पण. बिनाकामाची कुणाची न बददुआ नका घेत जाऊ. एनिवेज, मी इथेच व्हिडिओचा एंड करते. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.